आणि आता आपण उभे आहेत गुफेच्या वर. गुफाच्या खाली आहे वाटतं झाड आहे. हे बघ गुफा. यामध्ये का 60 म्हशी राहायच्या पूर्वी. 60 म्हशीची गुफा. अस्वल पण राहायचे असं ऐकलेलं मी पण. अस्वल पण असायचे इथे. नमस्कार मित्रांनो, मी विजय बागवे तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये. सह्याद्री डोंगरातली ही दुसरी व्हिडिओ असणार आपली. 60 म्हशीची गुफा ही आज आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. अस्वल सुद्धा राहतात आणि ही कोकणातली हिडन प्लेस मधली ही हिडन प्लेस असणार आहे. हा ब्लॉग खूप सुंदर होणार आहे. नक्की शेवटपर्यंत पहा, नक्कीच आवडेल तुम्हाला. चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला. चिकन आणलेलं आहे मार्केटमधून. ते फक्त थोडंसं बारीक करायचं आहे. फक्त थोडं बारीकच करायला लागेल जरा. तर हा ताट देऊ काय? बारीक धुवून घ्यायचं आहे ना, नंतर धुवून घेऊया. धुवायला लागणार. चिकनाचं मस्त चिकनच्या फोडी टाकतात बघा. मस्त आहे बघा. झणझणीत होणार चिकन आज. सर्व ग्रुप जेवायला बसलाय. ग्रुप जेवायला बसलाय आपला. येत आहेत. हो, चिकनचा सांबार हा एकदम झणझणीत आहे. मस्त. नाही खात ना आमच्या बरोबर झणझणीत. गाडी गेली का? गाडी तिकडं हो बसलीच नाही इकडे. भाकरी आणली कडक. चिकन भात आणि कांदा लिंबू जेवायला सुरुवात करूया. भात ठेवून झालं ना, भाग पण ठेवून झालं ना. चला ते चला सुरुवात करा. जेवण केलं आम्हाला इकडे भेटायचं ना. बरे मल्ली मी राहिले. हो, पाऊस आलेला आहे. पाऊस आला आणि इकडे जे लोक पोरं वगैरे जेवायला बसले केळीच्या पानामध्ये घेतलेत. आम्ही तर पत्र आणले, केळीची पानं घातले. रानटी केळीची पानं आणलीत जेवायला. मस्त 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 एक नंबर. आणि इकडे दुसरे पोरं जेवत आहेत. आणि पाऊस पण आले. झिमझिम जरासा केला काय येलच. हो आला आला आला. आपलं भांडी बिंडी धुया जरा. पाणी घासली आहे एकदम. आता टोप घेऊन जाऊया. पावडर दिसते म्हणून मित्र हे पण घे रे. चप्पल घातली. टोप आता घासली ना मी ठेवले आपण. असे आपले जेवायचे, आपले धुवायचे आणि आतमध्ये ठेवून द्यायचे. हे सर्व सरस ठेवून देतात धुवून घेऊन वापरून परत. आणि हा इथले कोणीही चोरत नाही. देवाचे आहेत, कोणी चोरत नाही. इथेच असतात ते. आणि ही देवी रुद्रादेवी नवसाला पावणारी ही जागृत देवस्थान आहे देवीचं. जागृत देवस्थान आहे. खूप संभाळकर माझी रुद्रादेवी जय. चला आता निघूया इथून. रुद्राई मातेचं दर्शन घेतलंय. जय माते की जय. चला चला निघूया. चला चला इथून निघालो आपण. चला
आता आम्ही गुफा बघायला आलोय. आणि चला तुम्हाला आता गुफा दाखवतो. आणि आपली गाडी इथे थांबली आहे. आणि हे बघा हा फार्म हाऊस आहे. बंदच आहे. फार्म हाऊस आहे. चला आता आपण जाऊया गुफा बघायला. हे बघा धरण आहे बघ. वाव दरी बघा कशी आहे मजबूत. काय व्ह्यू आहे बघा. मस्त व्ह्यू दिसतोय बघा. एक नंबर सह्याद्रीचा मस्त व्ह्यू. रोड दिसते बघा. समोर कुंभरली घाट आहे तो पुरा. जाऊ नका लय जल्दी आहे. चला चला जाय. मस्त वातावरण आहे थंडगार. आणि आता आपण उभे आहेत गुफेच्या वर. गुफाच्या खाली आहे. वाटतं तुम्हाला नाही ना. तुम्हाला दाखवतो गुफाच्या खाली आहे. आणि गुफेच्या वर पण उभे आहे बघा. बघा झाड आहे. हे बघा गुफा. हे बघा इकडे पण. हे बघा गुफा. हे बघा हा झाड आहे. झाडाच्या खाली गुफा. बघितलं आहे ना. ए इकडे चला खाली जाऊया. आणि यामध्ये काय 60 म्हशी राहायच्या पूर्वी. 60 म्हशीची गुफा. अस्वल पण राहायचे असं ऐकलेलं मी पण. अस्वल पण असायचे इथे. हा काय 60 म्हशी बसायचं. पावसाळ्यात असला ना तर 60 म्हशी बसायच्या एका टायमाला आतमध्ये. ही गुफा आहे. सगळ्यांना नेते दादा. काय लांब जायचंय. हे काय इथं आतमध्ये जायचंय. मस्त आहे. आल्यासारखं काहीतरी बघायचं ना. वेगळं वेगळं. मोरे वागा बिगाला खातील. 70 म्हशी काहीतरी बसायचे ना. 60 म्हशी. नाही नको जमत असेल तर जाऊन येते. नका जाऊ. अरे नाही जमणार. पण इथना तरी यायला पाहिजे. हो दादा नाही जमत यांना. हे असती. हे बघा ही गुफा. ही बघा ही गुफा बघा. हो तुटलंय. लहानपणी आलेलो तेव्हा बघितलेला गुफा. हे बघा. पण इथं पार्टी करतात लोक. हा इथं पण हा. करतात. पुन्हा एखादा वाघ बिघात येऊन बसला. हा. हे बघा. वरतून बघा झाडावरती बसलेला बघा. त्या खालीच आहे गुफा. ही बघा केवढी मोठी गुफा आहे बघा. हे बघा. हे बघा केवढी मोठी गुफा आहे बघा. बघू शकता ना केवढी मोठी गुफा आहे. हे बघा. त्या गाडी अस्वल पण राहायचे इथे. आता पण येतात. आणि जाजू काय बोलतो ही गुफा नाही इथे थोडसच आहे. अस्वल पण असतील ना इथे येत असतील.
अस्वल पण असायचे, ते अस्वलच त्यांचीच गुफा आहे अस्वलची. नंतर पावसाळ्यामध्ये 60 म्हशी एका टायमाला बसायच्या या पावसाळ्यामध्ये, अशी गुफा आहे. आणि बहुतेक पर्यटक इथे येतात. आणि जसं जसं लोकांना माहिती पडलं जास्त आता गर्दी व्हायला लागली. तुम्ही बघितलं किती जण पिकनिकसाठी येतात, बहुतेक जण येतात इथे. त्यामुळे तिकडे प्राणी जास्त राहिले ना, थोडे आपल्या जंगलात जास्त आतपर्यंत गेले. आता भरपूर प्राणी असायचे इथे. इथून एवढी मोठी गुफा. पहिले हे फूड बंद होतं ना, हा ते तुटलंय आता त्या थोडं. नाही तर जरा अजून मोठी गुफा होती, इथपर्यंत झाडापर्यंत होती, इथपर्यंत होती. हे सर तुटलंय. चला हा का, चला महाराजांनी काय असं आम्ही तर खाली जमतो. वरती पाठवलं मी. लांब जाऊ नका हो, ते जरा आडले तिकडे जाऊ नका. बघितली तुम्ही ही गुफा कशी वाटली? ही गुफा खूप जुनी, म्हणजे खूप जुनी, म्हणजे पंजोबाचं अगोदरपासून ही गुफा आहे. आणि त्या काळात इथे 70 का 60 म्हशी एका टायमात बसायच्या पावसामध्ये. पाऊस जास्त आहे तर इथं बसायच्या ह्याच्या खाली. आणि थोडी गुफा तुटली आहे, कारण मी लहानपणी यायचो, 2-3 वेळा आलेलो मी लहानपणी. तर ही गुफा अजून मोठी होती, त्यात तुटली आहे. त्यातमध्ये वाघ आणि अस्वल पण राहायचे, असं नाही फक्त म्हशी राहायच्या. म्हशी फक्त पावसात ते धनगर यांच्या म्हशी असतात, ते इथे राहायच्या. आता पण राहतात कुठे कुठे धनगर. ते धनगर जास्त होते, त्यांचे म्हशी पण खूप होते, ते एकदम राहायला इथे ठेवायचे. आणि खूप जास्त लोक यायचे ना त्या काळात, तेव्हा वाघ आणि अस्वल बी इथं भरपूर असायचे. त्यानंतर 70 म्हशीची गुफा आहे. किंवा कशी वाटली तुम्हाला गुफा? खूप मस्त ना. म्हणजे असे ठिकाणं कोणाला बघायला भेटत नाही सहसा. हे आपल्याला माझ्या व्हिडिओनुसार तुम्हाला बघायला भेटलं, आणि मी माझ्या व्हिडिओनुसार तुम्हाला दाखवायचे नक्की प्रयत्न करणार. आणि आमच्या गावचीच आहे, खालचाच माझं शिरगाव गाव आहे, तर कड्याला लागून सह्याद्री डोंगर आहे, तिथेच आहे. पहिला पायी पण येऊ शकता वरती, पण गाडीने मी आलो, भरपूर जण होते म्हणून. हे असे भरपूर पिकनिक स्पॉटच झाले. तेव्हा काय एवढा काय पिकनिक स्पॉट नव्हता. आम्हाला मोजकेच गावाच्या आजूबाजूच्या गावाचे ते लोक जायचे, आता बहुतेक येतात इथे. त्यामुळे काय प्राणी दिसत नाही. पूर्वी आम्हाला गवरेडे पण दिसायचे, कधी अस्वल पण. माझ्या पप्पाने आजोबाने अस्वल वाघ बघितलेत, मी नाही बघितलेत, पण गवरेडे आणि हे सर्व मी बघितलेलं आहे. ससे, सांबर बघितलं आहे, पिसारा म्हणून एक प्राणी आहे तो बघितलाय. हे सर्व दिसायचे. त्या आवाज चाल. आता सर्व लोक जास्त यायला लागले, त्यामुळे चावचाव मध्ये प्राणी जंगलात जास्त, अजून जंगल, हा मोठाच जंगल आहे. आपण थोडं आतमध्ये गेलेत ते थोडे. इथे ह्या भागात येत नाहीत, ते चावचाव असतात, रात्रीच्या वेळी येतात. मस्त आहे, मस्त वाटलं इथे येऊन, एकदम छान. तुम्हाला पण ही गुफा आवडली असणार नक्कीच. आणि इथलं वातावरण थंड वातावरण, लोणावळ्यामध्ये तुम्ही कसे राहतात, वातावरण असं थंडगार, तसा इथे आहे. तुम्ही उन्हाळ्यात आला, मार्च, एप्रिल, मे, पुरा वातावरण थंड. आणि ते तो झरा बघितला तुम्ही, तो थंड पाण्याचा, तो पण थंड, कंटिन्यू थंड पाणी असतो. आता निघायची वेळ आली, निघूया पुढे. चला आता निघूया. गुफा बघितली, तिथून निघूया आता घराकडे. चला होईल काय ते होईल. खाली भेटतील.